अमरावतीत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार गट सज्ज झालाय। शरद पवार गटाने अमरावती जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघांपैकी वरुड, मोर्शी, दर्यापूर आणि मेळघाट हे 3 मतदारसंघ मागितले आहेत। तर मेळघाट मतदारसंघावर हमखास शरद पवार गटाचाच उमेदवार विजयी होईल असा दावा शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप राऊत यांनी केला आहे। अमरावती जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही पक्षाकडे 3 विधानसभा मतदारसंघाची मागणी या जिल्ह्यातून केली आहे। त्यामध्ये मोर्शी, मेळघाट आणि दर्यापूर असे। परंतु मेळघाटवर आमचा जास्त फोकस यासाठी आहे की मेळघाटमध्ये 100% राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार विजयी होऊ शकतो अशी परिस्थिती आहे। गेल्या 2 वेळी आम्ही हा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये लढवला आहे आणि अलीकडच्या काळात या दोन्ही तालुक्यांमध्ये म्हणजे चिखलदरा असेल, धारणी असेल, सोबतच अचलपूर तालुक्यातली जी काही गावं आहे तर या भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। त्यामुळे येथे हमखास राष्ट्रवादीचाच उमेदवार विजयी होऊ शकेल अशी स्थिती आहे। आमच्याकडे जवळपास आतापर्यंत 6 ते 7 उमेदवारांनी मागणी केली आहे विधानसभेची। त्यामध्ये 3 ते 4 ताकदीचे उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे आणि त्यामुळेच काँग्रेस आणि शिवसेनेच्या सहकार्याने या भागात या मेळघाट मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शरदचंद्र पवार गटाचा उमेदवार हा हमखासपणे विजयी होऊ शकतो अशी स्थिती असल्यामुळे आम्ही या संदर्भातील मागणी पक्षश्रेष्ठीकडे केली आहे। आदरणीय शरद पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब यांच्याकडे हा मतदारसंघ आम्ही मागण्याचा ठराव केलेला आहे आणि तो मिळेल याची आम्हाला निश्चितपणे खात्री आहे।